बातमी वाढत्या उष्णतेची आहे। ऊन वाढतंय, काळजी घ्या। आम्ही अशासाठी सांगतोय कारण उष्माघाताने राज्यामध्ये पहिला बळी गेलाय। पालघरमध्ये एका तरुणीचा उष्माघाताने मृत्यू झालाय। मुंबईसह राज्याचा पारा 40च्या पार गेलाय। घराबाहेर पडताय सावधान। राज्यात उष्माघाताचा पहिला बळी। पारा 40शी पार, जनता बेजार। राज्यात सगळीकडेच पाऱ्यानं 40शी पार केली आहे। सकाळी 10 नंतर घराबाहेर पडावं की नाही अशी स्थिती आहे। अंगाची लाही होत असल्यानं नोकरदार वर्ग पुरता बेजार झालाय। अशातच पालघरमध्ये उष्माघातानं राज्यात पहिला बळी घेतलाय। अश्विनी रावते असं मरण पावलेल्या 16 वर्षीय विद्यार्थिनीचं नाव आहे। सूर्यनारायण इतका कोपलाय की मुंबईचा पारा 39.7 अंशांवर होता। 10 वर्षातील एप्रिल महिन्यातील तापमानाचा रेकॉर्ड मोडला गेलाय। आमच्यापर्यंत आलेली माहिती अशी आहे की ती शाळेतून कॉलेजमधून घरी आल्यानंतर शेतात गेली आणि शेतात गेल्यानंतर ती बेशुद्ध झाली आणि त्यानंतर दवाखान्यात नेलं असता ती मृत असल्याचं घोषित केलं गेलं। परंतु अद्यापही PM रिपोर्ट आला नसल्याने आम्हाला खरं कारण कळू शकलेलं नाही। PM रिपोर्ट आल्यानंतर तिच्या मृत्यूचं जे कारण समोर येईल त्याप्रमाणे शासकीय नियमानुसार जी काही कार्यवाही असेल ती करण्यात येईल। कर्जतमध्ये 43.7, मुरबाडमध्ये 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। बदलापूरमध्ये तापमान 42.5 होतं, तर कल्याणमध्ये 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। यावरूनच मुंबईसह राज्यात किती भयानक स्थिती आहे याची कल्पना येते। तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे, त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घ्या। पाणी जास्तीत जास्त प्या। दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यावं। जास्त अंगमेहनतीचं काम टाळा। अल्कोहोल घेणं टाळा। अति महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा। सूर्यप्रकाशापासून बचावासाठी छत्री, स्कार्फ, टोपी वापरा। अचानक थंड तापमानातून गरम तापमानात जाऊ नका। एप्रिल महिन्यातच पारा 40शी पार गेलाय। यावरून मे महिन्यात काय स्थिती असेल याची कल्पना न केलेलीच बरी। त्यामुळे आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।